सियावर रामचंद्र की जय, पवनसुत हनुमान की जय। श्री हनुमानजी जन्मोत्सव कसा साजरा करावा, त्याचबरोबर बजरंगबली महावीर हनुमानजी यांना काय अर्पण करावं की त्यामुळे आपल्या घरात सुख शांती समृद्धी राहील आणि आर्थिक अडचणी दूर होऊन लक्ष्मी मातेचा चिरकाल स्थिर असा वास आपल्या घरात राहावा, आर्थिक संकट आर्थिक समस्या दूर व्हाव्यात, यासाठी आपण बजरंगबली हनुमानजींना काय अर्पण करावं याविषयी आपण सविस्तर माहिती घेणार आहोत। तर कृपया त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा। तर पहा, बजरंगबली हनुमानजी यांची आपल्यावर अखंड कृपा राहावी, लक्ष्मी मातेचा चिरकाल स्थिर असा वास राहावा, त्यासाठी आपण हनुमान जयंतीच्या दिवशी काय करावं। हनुमान जयंतीच्या दिवशी सर्वप्रथम आपण ब्रह्ममुहूर्तात उठावं, नसेल शक्य तर सूर्योदयापूर्वी तरी आपण उठावं। स्नान वगैरे झाल्यानंतर स्नान करताना सुद्धा त्या दिवशी पौर्णिमा असल्यामुळे तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल किंवा जे पवित्र तीर्थजल असेल ते टाकून स्नान करा, किंवा ते नसेल तुमच्याकडे तर अशा वेळेला तुम्ही त्यात जे काही तुमच्याकडे गुलाबजल असेल किंवा जाड मीठ असेल ते सुद्धा तुम्ही टाकू शकता। त्याचबरोबर हळद टाकून सुद्धा स्नान करावं, त्यामुळे गुरूंची अखंड कृपा प्राप्त होत असते। त्यानंतर महत्त्वाचं की ज्या वेळेला तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये मीठ टाकून स्नान करतील त्यामुळे नकारात्मक शक्ती असेल किंवा ज्या काही तुमच्यावर बाधा वगैरे झालेली असेल किंवा वाईट शक्ती असेल ती सुद्धा निघून जाते। छान असं स्नान झाल्यानंतर जे काही आपलं नित्य देवपूजा असते ती देवपूजा करावी, आणि जर समजा तुमच्या घरात हनुमानजींची मूर्ती असेल किंवा सीताराम हनुमानजी यांचा विग्रह असेल म्हणजे मूर्ती स्वरूपात असेल तर त्यांना अभिषेक करायचा आहे। अभिषेक तुम्ही पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक करावा। हनुमानजींची मूर्ती असेल तर अभिषेक करत असताना तुम्ही पुरुष सूक्त बोलू शकतात किंवा अगदी साध्या पद्धतीने हनुमानजी किंवा सीताराम हनुमानजी यांचा विग्रह असेल म्हणजे मूर्ती असेल तर त्यांना अभिषेक करत असताना सीताराम हनुमान किंवा श्रीराम जय राम जय जय राम हा जो महामंत्र आहे याचा सुद्धा तुम्ही जप करत अभिषेक करू शकतात, किंवा अगदी राम 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 बोलतही अभिषेक केला तरी सुद्धा चालू शकतं। त्यानंतर महत्त्वाचं की छान असा अभिषेक वगैरे झाल्यानंतर अभिषेक केल्याचं जे तीर्थ आहे ते सुद्धा तुम्ही घरात जरूर शिंपडा, त्यामुळे जर वास्तुदोष असेल तो सुद्धा निघून जाण्यास मदत होते, किंवा काही ब्लॅक मॅजिक केलेलं असेल किंवा करणी बाधेचा कोणाला त्रास असेल घरातील व्यक्तींना त्यांच्या अंगावर सुद्धा ते शिंपडायचं आहे, घरात शिंपडायचं। त्यानंतर उंबरठ्यावर सुद्धा तुम्ही हे शिंपडू शकतात। तर त्यानंतर अजून एक महत्त्वाचं सांगायचं आहे की जे तीर्थ असेल तर ते घरातील प्रत्येकाने प्राशन जरूर करावं। मग फक्त ते पाण्याने अभिषेक केलेल्याचं असेल किंवा पंचामृताने अभिषेक केलेला असेल ते तीर्थसुद्धा घरातल्या व्यक्तींनी जरूर प्राशन करावं। हनुमानजींची मूर्ती असेल किंवा जो काही विग्रह असेल तर ते स्वच्छ फडक्याने पुसून घ्यायचं आहे। स्वच्छ रुमाल असेल त्याच्याने पुसून देव्हाऱ्यात स्थापन करा, किंवा पूजेच्या पाटाची मांडणी केली तरी सुद्धा चालू शकतं। वेगळ्या पाटावर सुद्धा तुम्ही छान अशी मांडणी करू शकतात। जर तुम्ही कोणतं अनुष्ठान किंवा कुठलं स्तोत्र त्या दिवशी तुम्हाला जास्तीचे आवर्तनं करायचे असतील, जसं की हनुमान चालीसा असेल, रामरक्षा स्तोत्र असेल, मारुती स्तोत्र असेल, किंवा फक्त तुम्हाला राम नामाचा जप जास्त त्याच्या माळा करायच्या असतील अनुष्ठान पद्धतीने, तरी सुद्धा तुम्ही पाटावर वेगळी मांडणी करू शकतात। तिथे अगोदर गणपती बाप्पाची स्थापना करायची, सुपारी असेल ती सुद्धा तुम्ही ठेवू शकतात। त्यानंतर हनुमानजींचा मूर्ती असेल किंवा फोटो असेल स्थापना करावी, मंगल कलशाची सुद्धा स्थापना करू शकतात। त्यानंतर की हनुमानजींना धूप दीप अर्पण करावं, त्या ठिकाणी हनुमानजींना नारंगी रंगाचा जो सिंदूर असतो तो हनुमानजींना अत्यंत प्रिय आहे तो अर्पण करावा। तर पहा, महिला असतील पुरुष असतील प्रत्येक जण अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत हनुमानजींची सेवा करू शकतं। फक्त एवढाच नियम असतो की ज्या ठिकाणी हनुमानजींचं मंदिर असेल, मारुती मंदिरात शेंदुरी रंगाची जी मूर्ती असते हनुमानजींची तिथे महिलांनी स्पर्श करू नये, कारण ते खूप त्याचं नियम असतात आणि म्हणून ते आपण करायला नको, एवढाच फक्त नियम आहे। पण घरी तुम्ही हनुमानजींचा मूर्ती असेल तर तिथे अभिषेक आणि हनुमानजींना सिंदूरसुद्धा अर्पण करू शकतात। फक्त मंदिरात गेल्यानंतर आपण डायरेक्ट स्पर्श न करता आपण लांबून नमस्कार करू शकतो, मंदिरात सुद्धा जाऊ शकतो आणि त्या ठिकाणी मंदिरात बसून हनुमान चालीसा रामरक्षा स्तोत्र पठण करू शकतो। फक्त ज्या ठिकाणी शेंदुरी मूर्ती असते तिथे आपण म्हणजे महिलांनी
प्रत्यक्ष आपण स्पर्श न करता आपण अंतरावरून दर्शन करावं, एवढाच आपण त्याचा नियम पाळायचा असतो. घरी पूजा करत असतील तर हनुमानजींना सिंदूर अर्पण करा. त्याचबरोबर चमेलीचं तेल असेल तर तेलमध्ये सिंदूर मिक्स करून ते सुद्धा तुम्ही हनुमानजींना जो लाल ऑरेंज कलरचा सिंदूर असतो तो अर्पण करू शकता. त्यानंतर महत्त्वाचं, जर तुमच्याकडे मूर्ती नसेल, फोटो असेल तर फोटोसुद्धा छान पुसून वगैरे तिथे तुम्ही स्थापना करून हनुमानजींना अत्तर त्याचबरोबर सिंदूर जरूर अर्पण करावा. तिथे तुम्ही जो दीप लावलेला असेल तर दीप प्रज्वलित केलेला चमेलीच्या तेलाचाही तुम्ही दीप लावू शकतात, मोहरीच्या तेलाचा दीप लावू शकतात किंवा तिळाच्या तेलाचा दीप लावला तरीसुद्धा चालू शकतं किंवा तुपाचा दीप लावला, साजूक तुपाचा, तरीही चालू शकतं. अशा पद्धतीने छान पूजा अर्चा करायची. धूप दीप लावायचा आहे. नैवेद्य म्हणून त्या ठिकाणी तुम्ही पेढे असतील किंवा बेसनाचे लाडू किंवा मग मोतीचूर किंवा मग जे बुंदीचे लाडू असतात ते सुद्धा अर्पण करू शकतात. आणि हे नसेल तर हरकत नाही, अगदी गूळ आणि चण्याचा नैवेद्य बजरंगबली हनुमानजींना अत्यंत प्रिय आहे, तो नैवेद्य अर्पण करा. केळी असतील किंवा डाळिंब असेल हे फळं अर्पण करा किंवा तुमच्याकडे जे फळ उपलब्ध असेल ते सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता. घरात देव्हाऱ्यातही तुम्ही स्थापना केली तरी चालू शकतं. आणि ह्या दिवशी ज्यांना हनुमानजी किंवा बजरंगबली हनुमानजींचं मूर्तीची स्थापना करायची असेल तर हा अतिशय उत्तम असा दिवस आहे. तुम्ही ह्या दिवशी सुद्धा देव्हाऱ्यामध्ये बजरंगबली हनुमानजी मारुतीरायांची स्थापना करू शकतात. काही जणांच्या मतानुसार की देव्हाऱ्यामध्ये आपण हनुमानजींची मूर्ती स्थापन करू नये, पण लक्षात घ्या कलियुगाचे ते राजा आहेत आणि आपण कलियुगात वावरतोय, तर कलियुगामध्ये हनुमानजींची उपासना अत्यंत महत्त्वाची आणि तेवढीच संरक्षण देणारी आणि प्रभावी अशी ही उपासना आणि सेवा असते. म्हणून हनुमानजींची सेवा उपासना जरूर करा. त्यांची सेवा प्रत्येकजण करू शकतं. तर अत्यंत फलदायी आणि एक सुरक्षा कवच आपल्या सभोवती निर्माण होतं. म्हणून त्यांची मूर्ती आपल्या देवाऱ्यात तुम्ही स्थापना करू शकतात. फक्त मूर्ती खूप मोठी नसावी हे महत्त्वाचं असतं. छान अशी पूजा अर्चा झाल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही बजरंगबली हनुमानजींना अत्यंत प्रिय असणारं म्हणजे रामनाव, तर रामनामाचा जप तुम्हाला जमतील तेवढ्या माळ जास्तीत जास्त करू शकतात. त्यानंतर तिथे तुम्ही सीताराम हनुमान हा जप करू शकतात. श्रीराम जयराम हा मंत्र जप करू शकतात. फक्त राम 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 बोलले तरी चालू शकतं. आणि त्यानंतरची अजून महत्त्वाची सेवा म्हणजे श्रीराम रक्षा स्तोत्र हनुमानजींसमोर जरूर पठण करावं. रामरक्षा अतिशय सिद्ध असं स्तोत्र आहे, त्यामुळे हनुमानजींची सुद्धा आपल्यावर अखंड कृपा राहत असते. सीतारामजी यांची कृपा प्राप्त करण्यासाठी सर्वात अगोदर बजरंगबली हनुमानजी आपल्यावर प्रसन्न राहावे यासाठी तुम्ही रामनामाचा जप आणि श्रीरामरक्षा स्तोत्र जरूर पठण करा. त्याचबरोबर श्रीरामस्तुती पठण करावी. त्यानंतर येतं हनुमान चालीसा आणि हनुमान स्तोत्र म्हणजे मारुती स्तोत्र, हे सुद्धा जरूर पठण करावं. हनुमान चालीसाचं तुम्हाला जमतील तेवढे जास्तीत जास्त आवर्तनं करा. आवर्तनं म्हणजे तुम्ही हनुमान चालीसा 1, 7, 11, 21, 51, 108 या पद्धतीने हनुमान चालीसा पठण करू शकतात. ही अतिशय महत्त्वाची सेवा जरूर करावी. त्याचबरोबर वडवाणल स्तोत्र आहे ते सुद्धा तुम्ही 1, 3, 5 अशा पद्धतीने पठण करू शकतात. ही अतिशय प्रभावी अशी सेवा आहे. जमतील तेवढे जास्तीत जास्त स्तोत्र पठण करा, जास्तीत जास्त आवर्तनं करा आणि जे जप सांगितलेला आहे तर तो सुद्धा जास्तीत जास्त वेळा त्याच्या माळा करण्याचा प्रयत्न करा. आपल्या जीवनातील संकट, दुःख दूर व्हावे असं वाटत असेल तर प्रत्येकाने आत्ता जे काही व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे हे जरूर करा. तुमच्या जीवनातील कोणत्याही पद्धतीचं संकट असेल ते बजरंगबली महावीर हनुमानजींच्या कृपेने नक्कीच दूर होईल. त्याबरोबरच तुम्ही दीनदयालु विरुधु संभारी हरवनाथ मम संकट भारी हा जो मी आता सांगितलं तर हे बोलून सुद्धा तुम्ही म्हणजे हनुमान चालीसा बोलत असतील त्याच्या अगोदर आता मी जे सांगितलं हे अगोदर बोलावं. पुन्हा हनुमान चालीसा बोलायची. हनुमान चालीसा बोलून झालं की पुन्हा दीनदयालु विरुधु संभारी हरवनाथ मम संकट भारी हे जो श्लोक आहे किंवा मंत्र आहे हे जे संपुट लावून सुद्धा तुम्ही बोलू शकतात. मग रामरक्षा स्तोत्र असेल त्याच्या अगोदर सुद्धा तुम्ही हे बोलू शकतात किंवा हनुमान चालीसा बोलण्यापूर्वी म्हणजे हनुमान चालीसा बोलायच्या अगोदर आणि हनुमान चालीसा बोलून झाल्यानंतर सुद्धा तुम्ही संपुट लावून हे बोलू शकतात किंवा श्रीराम जयराम जय जय राम हा मंत्र जो आहे हे सुद्धा तुम्ही संपुटित पाठ याचे करू शकतात. म्हणजे रामरक्षा स्तोत्र किंवा हनुमान चालीसा बोलण्यापूर्वी श्रीराम जयराम जय जय राम हा मंत्र बोलायचा. त्यानंतर सुद्धा श्रीराम जयराम जय जय राम हा मंत्र बोलायचा. त्याचबरोबर
कवण सो काज कठीण जग माही, जो नाही होई तात तुम पाही. हे सुद्धा तुम्ही संपुटित पाठ याचा करू शकतात. हनुमान चालिसा किंवा रामरक्ष स्तोत्र बोलण्यापूर्वी आता मी जे सांगितलं हे बोलायचं आणि त्यानंतर हनुमान चालिसा किंवा रामरक्षा स्तोत्र बोलून झाल्यानंतर सुद्धा कवण सो काज कठीण जग माही, जो नाही होई तात तुम पाही हे तुम्ही बोलू शकतात. संपुटित पाठ पठन केल्याने त्याचे अजून चांगले अनुभव तुम्हाला प्राप्त होतीलच. संकट असतील, दुःख असेल किंवा आरोग्याच्या समस्या असतील, कोणते रोग असतील किंवा मोठ्या व्याधी असतील, ते सुद्धा ह्या सेवेने नक्कीच दूर होतात. याची जास्तीत जास्त आवर्तन करा. 11, 21, 51, 108 या पद्धतीने तुम्ही हनुमान जन्मोत्सवाचं औचित्य साधून त्या दिवसापासून सुद्धा ह्या अनुष्ठानाला सुरुवात करू शकतात. मग ते अनुष्ठान तुम्ही 1, 3, 5, 7, 11 दिवसाचं करू शकतात. त्याचबरोबर नियम कोणते पाळावेत, तर नियम पाळत असताना जेव्हा तुम्ही हनुमान जन्मोत्सव आहे त्या दिवसापासून तर तुमचं जे काही जेवढ्या दिवसाचं अनुष्ठान असेल तेवढे दिवस मांसाहार करायचा नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट. दुसरी महत्त्वाची गोष्ट की ब्रह्मचर्य पालन तेवढे दिवस जरूर करावं. त्यानंतर परान्न सेवन करायचं नाही. म्हणजेच आपलं अनुष्ठान पूर्ण होईपर्यंत बाहेरचं काहीही खायचं नाही. बाहेरचं म्हणजे दुसऱ्याच्या घरचं पाणी, जेवण जे काही असेल ते. त्याचबरोबर बाहेर हॉटेलमध्ये जाऊन सुद्धा जे काही आपण इतर वेळेला खातो ते पदार्थ म्हणजेच बाहेरचे पदार्थ खायचे नाहीत अनुष्ठान पूर्ण होईपर्यंत. हे अनुष्ठान करण्यापूर्वी संकल्प करणं महत्त्वाचं आहे. हनुमान जयंतीच्या म्हणजे हनुमान जयंती नाही, हनुमान जन्मोत्सव ह्या दिवशी आपल्याला संकल्प पहाटे, दुपारी किंवा संध्याकाळी जेव्हा तुम्हाला जमेल त्यावेळेला संकल्प करून जे काही साधना करणार आहात त्याला सुरुवात करायची आहे. संकल्प फक्त एकदाच करायचा असतो. पहिल्याच दिवशी संकल्प करायचा आहे. संकल्प करताना हातात पाणी घ्यायचं आहे, अक्षता घ्यायच्या, पुष्प घ्यायचं आणि स्वतःचं नाव, गोत्र बोलावं. त्याचबरोबर हे अनुष्ठान तुम्ही कोणत्या कारणासाठी किंवा कोणत्या समस्येसाठी करतायत मनातल्या इच्छा बोलायच्या आहेत आणि त्यानंतर हे अनुष्ठान किती दिवसाचं करणार आहात, किती दिवसात पूर्ण करणार आहात, किती आवर्तनं करणार आहात. हनुमान चालिसा असेल किंवा रामरक्षा स्तोत्र असेल तर याचे तुम्ही संपुटित पाठ किती पाठ करणार आहात हे सुद्धा बोलायचं आहे. प्रत्येक दिवशी मी एवढे पाठ करणार आहे आणि एवढ्या दिवसाचा माझा संकल्प आहे हे अतिशय व्यवस्थित बोलायचं आहे आणि तुमच्या मनातली इच्छा सांगून हातातलं पाणी तामणात सोडायचं किंवा जमिनीवर टाकायचं आहे आणि त्यानंतर जे काही साधना असेल, सेवा असेल त्याला सुरुवात करावी. ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. संकल्पयुक्त करत असतील तर नियम पाळणं महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर तुमची जी काही साधना असेल ती पूर्ण झाल्यानंतर हनुमानजींच्या मंदिरात तुम्ही लाडू असतील किंवा केळी असेल किंवा जे काही असेल ते त्या ठिकाणी तुम्ही दान करायचं आहे. म्हणजे अगोदर प्रसाद रूपाने हनुमानजींना अर्पण करा आणि त्यानंतर तिथे जे कोणी सेवेकरी किंवा जे कोणी भक्त येत असतील तिथे तुम्ही अन्नदान म्हणून तुम्ही ही सेवा करू शकतात. जास्तीत जास्त लाडू किंवा पेढे असतील किंवा मग केळी असतील किंवा कुठलं फळं असतील त्यांची सुद्धा तुम्ही दान करू शकतात. अगदी साध्या पद्धतीने आपण ही सेवा करायची आहे. त्यानंतर की लक्ष्मी प्राप्तीसाठी हनुमानजींना काय अर्पण करावं, तर लक्ष्मी प्राप्तीसाठी बजरंगबली हनुमानजींच्या मंदिरात जाऊन किंवा तुम्ही घरी मूर्ती असेल किंवा फोटो असेल तिथे सुद्धा तुम्ही हे अर्पण करू शकतात. तर त्यासाठी आपल्याकडे तुळशीपत्र असणं महत्त्वाचं आहे. तुळशीपत्र तुमच्या घरी असतील अतिउत्तम किंवा तुम्ही बाजारातून सुद्धा आणून ठेवू शकतात. पौर्णिमा असल्यामुळे पौर्णिमेच्या दिवशी तुळशीपत्र तोडायचं नसतं, पण जर विकत आणून तुम्ही सेवा केली तर चालू शकतं किंवा आदल्या दिवशी तुम्ही तुळशीपत्र तोडून ठेवलं तरी चालू शकतं. अगदी 2 दिवस आधीचे तुळशीपत्र तुम्ही आणून ठेवलेले असले तरीही हरकत नाही. त्यानंतर तुळशीपत्र स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. ते स्वच्छ पुसून त्याच्यावर आपल्याला नारंगी रंगाचा शेंदूर असतो किंवा लाल रंगाने तुम्ही म्हणजे जो कुंकू असतो त्याच्याने तुळशीपत्रावर राम नाव लिहायचं आहे. तुळशीपत्र लहान असतं आणि तरीसुद्धा आपण त्याच्यावर राम नाव नक्कीच लिहू शकतो. राम नाव लिहून त्याची माळ बनवायची आहे. लाल रंगाच्या धाग्यामध्ये माळ बनवायची आणि ती बजरंगबली हनुमानजींना अर्पण करायची आहे. तुळशीपत्र हे
5, 7, 11, 21, 51 किंवा 108 पानांची तुळशीची माळ बनवायची. त्याच्यावर म्हणजे तुळशीपत्रची माळ बनवायची आणि त्याच्यावर राम नाव लिहायचं आहे. राम नाव लिहिलेलं तुळशीपत्राची माळ बजरंगबली हनुमानजींच्या मंदिरात जाऊन शक्य होत असेल जरूर अर्पण करा, किंवा घरी तुमच्याकडे फोटो असेल, मूर्ती असेल, तिथे सुद्धा तुम्ही ती माळ अर्पण करू शकतात. तर जेव्हा तुम्ही तुळशीची माळ बनवतील, म्हणजे जे पत्र असतील तुळशीपत्र, तर ते धाग्यात बांधायचे आहेत. तुळशीपत्रला सुईने त्याला होल करून ती माळ चुकूनही बनवायची नाही. तुळशीपत्राचं जे पान असेल तर त्याला गाठ मारायची आहेत. तो धागा असेल तर ते लाल रंगाच्या धाग्याने गाठ मारून ती माळ बनवायची असते. ही महत्त्वाची गोष्ट लक्षात असू द्या. डायरेक्ट आपण सुई धाग्याने ती माळ तयार करायची नाही. ही माळ जेव्हा तुम्ही हनुमानजींना अर्पण करतील तेव्हा तुमच्या मनातली इच्छा हनुमानजींना जरूर सांगा. त्याचबरोबर जेव्हा तुम्ही तुळशीपत्रावर राम नाव लिहितील तेव्हा सुद्धा नामजप करतच आपण ती माळ बनवायची आणि तुमच्या मनातली इच्छा हनुमानजींना तेव्हा सुरुवातीला सुद्धा तुम्ही सांगू शकतात की हनुमानजी, मी ही तुमच्यासाठी माळ बनवते, माझी सेवा स्वीकार करा आणि माझ्या घरात लक्ष्मी मातेची अखंड कृपा राहावी, चिरकाल स्थिर राहावी, यासाठी तुमचाही आशीर्वाद असू द्या. अशा पद्धतीने हनुमानजींना तुम्ही माळ अर्पण करा. तुमच्या मनातील इच्छा सांगा आणि बजरंगबली महावीर हनुमानजींच्या कृपेने तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करतील हनुमानजी. तर हे सर्व काही करत असताना हनुमानजींना डाळिंबाचा, त्याचबरोबर फळांचा, जे मी अगोदर व्हिडिओमध्ये सांगितलं, आणि जे बुंदीचे लाडू असतील त्याचाही नैवेद्य अर्पण करा. आणि हे नसेल शक्य तर चणे आणि फुटाण्याचा नैवेद्य अर्पण करायला विसरू नका. ही खूप जास्त महत्त्वाची सेवा आहे. आणि हनुमानजींच्या मंदिरात जाऊन राम नामाचा जप करायला मात्र विसरू नका. माहिती आवडली तर इतरांपर्यंत शेअर करा. जय श्रीराम.